नमस्कार मित्रांनो, 30 सप्टेंबर 1993 गणेश विसर्जनाचा दुसरा दिवस। गणेश विसर्जन करून सकाळी लोक गाढ साखर झोपेत होती। अचानक मोठ्या धक्क्यानेशी गडगड असा आवाज होतो। लोक दचकून जागी होतात, घरे गदगद हलायला लागतात। भिंतीवरील तसबिरी व घरात असलेली भांडी कोणतरी जोरात जमिनीवर फेकावी अशा रीतीने जमिनीवर आदळू लागतात। कुणालाही समजत नव्हतं की काय होतंय, कुणालाही कळत नव्हतं की काय होतंय, परंतु लवकरच सर्वांच्या लक्षात येतं की हा धक्का भूकंपाचा धक्का आहे। म्हणूनच लोक आपल्या जीव वाचवण्याच्या हेतूने घराच्या बाहेर येऊ लागतात। परंतु पत्त्याचे बंगले ज्याप्रमाणे कोसळावेत त्याप्रमाणे घरे कोसळत होती। लाईटही गेली होती। क्षणात सर्वीकडे धुळीचे साम्राज्य पसरतं। अंधाराने संपूर्ण गाव आपल्या कवेत घेतलं होतं। कोणालाही समोरचं काही दिसत नव्हतं, परंतु रडण्या ओरडण्याचे आवाज आणि किंकाळ्या प्रत्येकाला ऐकू येत होते। कारण त्या दिवशी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास 6.04 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता। हा भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी या गावात 12 किलोमीटर खोल जमिनीत सांगण्यात येतो। म्हणूनच या भूकंपाला किल्लारी भूकंप म्हणूनही ओळखला जातो। जवळपास 7,000 पेक्षा जास्त माणसं दगड धोंड्याखाली अडकून मृत्युमुखी पडतात। 15,000 पेक्षा जास्त प्राण्यांचा या ठिकाणी जीव जातो। 16,000 पेक्षा जास्त लोक या ठिकाणी जखमी होतात। मित्रांनो, काय कारण होती या विनाशकारी भूकंपाची? काय कारण होती एवढा मोठ्या जीवितहानी होण्यामागची? पाहूयात आजच्या व्हिडिओत। सुरुवातीला भूकंप कुठल्या कारणांमुळे होतो हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे टेक्टॉनिक प्लेट्सची होणारी हालचाल। टेक्टॉनिक प्लेट्स काय असतात व त्या प्लेट्समध्ये कशा रीतीने हालचाल होतात हे आपण आपल्या व्हिडिओत पुढे पाहणारच आहोत। दुसरं कारण सांगितलं जातं ज्वालामुखीचे होणारे स्फोट। तिसरं कारण सांगितलं जातं जमिनीच्या आतील भागात होणारे स्फोट। ही झाली नैसर्गिक कारणं, परंतु काही अभ्यासावरून असं लक्षात आलंय की भूकंप हे मानवनिर्मित कारणांमुळे होतात। त्यामध्ये येतात खाणीत केले गेलेले स्फोट, अणु चाचण्या या कारणांमुळे भूकंप हा होऊ शकतो असं निदर्शनात आलंय। तर किल्लारी गावात जे कारण सांगितलं जातं त्यामध्ये टेक्टॉनिक प्लेट्सची होणारी हालचाल यामुळे या गावात भूकंप झाला असं सांगण्यात येतं। टेक्टॉनिक प्लेट्स या नकाशात तुम्ही पाहू शकता। आपली जमीन 7 मोठ्या व लहान अशा जवळपास 16 प्लेट्समध्ये विभागली गेली आणि या प्लेट्स सातत्याने वर्षानुवर्ष एकमेकांसोबत हालचाली करत असतात। हालचाली 3 प्रकारे होत असते। काही वेळेस 2 प्लेट्स हे एकत्र येत असतात, काही वेळेस 2 टेक्टॉनिक प्लेट्स हे एकमेकांपासून दूर जात असतात, त्यामुळे त्या ठिकाणी तडेही पडतात। तर काही वेळेस 2 टेक्टॉनिक प्लेट्स एकाच दिशेने हालचाल करत असतात आणि म्हणून हे भूकंप हे होत असतात। आजच्या दिवशी तुम्ही जपान सारख्या देशाचं उदाहरण घेऊ शकता। परंतु किल्लारी गावात दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे मानवनिर्मित कारणाने हा भूकंप घडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते। कारण किल्लारी गाव हे तेरणा नदीला लागून वसलेलं आहे। त्याचप्रमाणे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता पडत होती, म्हणून त्यांनी खूप ठिकाणी बोरवेल्स म्हणजे कूपनलिका खोदून काढल्या आणि मोठ्या प्रमाणावर या कूपनलिका आणि बोरवेल्स खोदल्या गेल्यामुळं जमिनीच्या अंतर्भागात हालचाली झाल्या असाव्यात आणि त्यामुळे हा भूकंप झाला असा कयास बांधण्यात येतो। परंतु असं भूकंपाचे कारणे जरी काही असली तरी मात्र आता या भूकंपातून बाहेर येणं गरजेचं होतं। भूकंपाची माहिती मिळताच त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार व महसूल मंत्री विलासराव देशमुख तातडीने त्या ठिकाणी हजर होतात। त्यांच्या सोबतीला लष्कराचे जवानही मदत कार्याला सुरुवात करतात। जखमी असलेल्यांना रुग्णालयात पाठवण्यात येतं, दगड धोंड्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येतं, मृतदेहांची योग्यरित्या विल्हेवाट लावली जाते, तर जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी निवाऱ्याची सोय करण्यात येते। सरकार सोबतच स्वयंसेवी संस्थाही मोठ्या हिरिरीने या मदत कार्यात सहभाग घेत होती। किल्लारीचा भूकंप हा भारतासोबतच जगासाठी एक लक्षवेधी आपत्ती ठरली होती। त्याकाळी भलेही भ्रमणध्वनी व दूरचित्रवाहिन्या अवतरले नव्हते, पण एसटीडीमुळे व फॅक्समुळे जग जवळ आलं होतं। म्हणूनच दुसऱ्या दिवशी BBC न्यूयॉर्क टाइम पासून ते जगातील सर्व वृत्तपत्रांनी या भयान विध्वंसाची बातमी केली होती। म्हणूनच त्यामुळे जगभरातून मदतीचा ओघ सुरू होतो। अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जपान अशा कितीतरी देशांमधून औषधे, तंबू आणि ब्लँकेट्स त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ या सर्वांचा मदतीचा ओघ सुरू होतो। रायपूर, कानपूरपासून ते कोलकातापर्यंत सर्वच तरुण या ठिकाणी मदत कार्यासाठी धावून येतात। परंतु मित्रांनो, प्रश्न येतो एवढी मोठी जीवितहानी होण्यामागचं खरं कारण काय होतं? पहिलं कारण होतं ती या ठिकाणी जी घरे बांधली गेली होती ती दगडांनी व विटांनी बांधलेली होती। कारण याच गावात असलेली RCC बांधकाम असलेली घरे
ही त्या ठिकाणी तग धरून होती. खुद्द किल्लारी गावाचं असलेलं ग्रामदैवत नीलकंठेश्वराचं मंदिर या भूकंपात जशीच्या तसं होतं. दुसरं कारण मित्रांनो सांगण्यात येतं, या ठिकाणी सरकारचा फोलपणा आपल्याला दिसून येतो. कारण हा विनाशकारी भूकंप होण्याच्या आधी काही महिन्यांअगोदर म्हणजेच 1992 मध्ये ऑक्टोबरच्या महिन्यात भूकंपाचे काही सौम्य धक्के जाणवले होते. त्यापैकी 10, 21 व 22 या 3 दिवसामध्ये भूकंपाचे धक्के जरा तीव्रपणे जाणवले होते. याची सर्वत्र चर्चाही होते, परंतु त्याकडे मात्र कोणी जास्त लक्ष दिलं नाही. यानंतर भूगर्भशास्त्राने या परिसराचा अभ्यास केला व आपला अहवाल शासनाकडे पाठवला. या अहवालात त्यांनी नमूद केलं होतं की या ठिकाणी जे भूकंपाचे धक्के बसले आहेत ते जवळपास 3.8 ते 4.5 रिश्टर स्केल एवढे आहेत. या ठिकाणी रिश्टर स्केलविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. जर भूकंप 3 ते 5 या एवढा रिश्टर स्केलचा असेल तर त्या ठिकाणी जीवितहानी होण्याची आणि घरे पडण्याची शक्यता ही कमी असते. 5 ते 8 रिश्टर स्केलचा भूकंप असेल तर त्या ठिकाणी लोड बिअरिंगची घरे पडायला सुरुवात होते. 6 ते 8 रिश्टर स्केलचा भूकंप असेल तर त्या ठिकाणी RCC बांधकाम असलेली घरे पडायला सुरुवात होते. 8 ते 9 रिश्टर स्केलचा भूकंप असेल तर तो विनाशकारी भूकंप मानला जातो. आणि ज्या वेळेस हा अहवाल लोकांना समजतो त्यावेळेस लोक पूर्णपणे निर्धास्त होतात. जी लोक भूकंपाच्या धक्क्याने घाबरून दुसऱ्या गावाला राहायला गेली होती त्यांना ज्यावेळेस या अहवालाविषयी कळतं त्यावेळेस ते पुन्हा किल्लारी गावात येऊन राहायला सुरुवात करतात. परंतु मित्रांनो म्हटलं जातं ना, जोपर्यंत कुणाचा बळी जात नाही तोपर्यंत कुणीही भानावर येत नाहीत, मग ते सरकार असो किंवा जनता. किल्लारी भूकंपानंतर सरकारकडून आपत्ती व्यवस्थापनामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले. यापूर्वी शासन मदत देऊन मोकळे होत होती, पण शासन पुनर्वसन कार्यात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ होती. यापुढे भविष्यात भूकंपासारख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत सरकारकडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था म्हणजेच NDMA ची स्थापना केली गेली. रिकन्स्ट्रक्शन अँड रिहॅबिटलायझेशन म्हणजेच पुनर्बांधणी आणि पुनर्वसन. भूकंपग्रस्तात उद्ध्वस्त झालेली घरे, पायाभूत सुविधा व जनता यांचे पुनर्बांधणी व पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले गेलेत. त्यात त्यांना आर्थिक सहाय्य, गृहनिर्माण सहाय्य व इतर संसाधनांचं सहाय्य करण्यात आलं, जेणेकरून ती भूकंप पीडित व्यक्ती व तिचं कुटुंब आपली पुनर्बांधणी व पुनर्वसन योग्य रीतीने करू शकेल. अर्थक्वेक प्रिपेअरनेस अँड अवेअरनेस प्रोग्राम. भूकंपाची पूर्वतयारी आणि जनजागृती करण्यात आली. किल्लारी भूकंपानंतर सरकारच्या लक्षात येतं की भूकंपाविषयी लोकांमध्ये जागृती करणं आवश्यक आहे. म्हणूनच सरकारकडून जनजागृती मोहीम आणि शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात आले. बिल्डिंग कोड्स अँड रेग्युलेशन्स. इमारत संहिता आणि नियमन. यापुढे भूकंप प्रवण भागात जी घरे व इमारती बांधली जातील त्यासाठी खास नियम बनवण्यात आले व त्या नियमांच्या आधारावर तिथली घरे व इमारती बांधली गेली पाहिजेत असं सरकारकडून सांगण्यात आलं, जेणेकरून भूकंपात त्या इमारतीत ही घरं तग धरू शकतील. इस्टॅब्लिशमेंट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीज. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संस्थाची स्थापना करण्यात आली. सरकारकडून राष्ट्रीय, राज्य व स्थानिक पातळीवर या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संस्थाची स्थापना करण्यात आली, जेणेकरून भविष्यात भूकंपासारख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वच पातळीवर समन्वय साधून योग्यरित्या योग्य वेळी मदत ही पोहोचवली जाईल. अर्थक्वेक मॉनिटरिंग आणि अलर्ट सिस्टीममध्ये गुंतवणूक करण्यात आली, जेणेकरून भूकंप प्रवण भागात भूकंपाची मॉनिटरिंग करून त्याची तीव्रता जर जास्त असेल तर योग्य वेळी भूकंप होण्याच्या आधी लोकांना सूचित करण्यात येईल अशा प्रणालीमध्ये सरकारकडून गुंतवणूक करण्यात आली. एक प्रकारे किल्लारी भूकंप आपत्ती व्यवस्थापनाचा वळणबिंदू ठरला. हे सर्व करण्यात आलं होतं भविष्यातील येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी. पण त्या किल्लारी गावातील लोकांचं काय? कारण तात्पुरतं पुनर्वसन झालेलं होतं. प्रश्न होता कायमस्वरूपी पुनर्वसनाचा. नवीन घरे बांधताना सरकारने जुन्या ठिकाणी घरे न बांधता नवीन ठिकाणी घरे बांधण्याचा विचार केला. काही तज्ज्ञांच्या मते पुनर्वसनाची घाई न करता लोकांना विचारात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या गरजा ओळखून घराची बांधकामे झाली पाहिजेत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. परंतु पुनर्वसनाची घाई करण्यात आली व हे पुनर्वसन करण्याची जबाबदारी काही संस्थांनी व काही कंत्राटदारांनी घेतली व या संस्था व कंत्राटदारांनी जवळपास 52 गावातील घराची बांधकामं ही पूर्ण केली. परंतु नवीन घरे बांधताना जुन्या गावातील घरांची जी रचना होती त्या रचनेप्रमाणे नवीन घरांचे बांधकाम झाले नव्हते. लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांची गरज ओळखून घरे बांधली गेली पाहिजे असं तज्ज्ञांचं मत होतं, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि या संस्था व कंत्राटदारांनी आपल्या नियोजनाप्रमाणे या ठिकाणी घरे बांधलीत.
भूकंपग्रस्त गावातील बहुतेक रहिवासी हे शेतमजूर व शेतकरी होते. त्यांच्याकडे असलेली शेतीची अवजारे, पशुधन, शेतीमालाची साठवण करण्यासाठी जी जागा लागते त्या जागेचा कुठलाही विचार या नवीन बांधकामामध्ये करण्यात आला नव्हता. म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारावे लागलेत. तसेच या संस्था व देणगीदार यामध्ये कुठलाही समन्वय आढळत नाही. कारण काही ठिकाणी डोमची घरे बांधली गेली तर काही ठिकाणी स्लॅबची घरे बांधलेली होती. कुठलाही समन्वय या संस्थांमध्ये आढळून आला नव्हता. म्हणूनच चालून आलेली पुनर्वसनाची सुवर्ण संधी आपण गमावली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. भूकंप झाल्यानंतर लोकांचं जीवन पूर्वपदावर येत होतं. परंतु झालेला हा भूकंप मनुष्याला एक धडा मात्र नक्की शिकवून जातो. कारण भूकंप होण्याच्या आधी किल्लारी गावात मराठा व लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर होता. द्राक्षे व ऊसाच्या बागायती होत्या व त्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची संख्याही मोठ्या प्रमाणावर होती. त्याचप्रमाणे त्यांच्या विविध जाती होत्या. परंतु या भूकंपाने एका क्षणात जातीपातीच्या भिंती, दगडमातीच्या भिंती ज्याप्रमाणे कोसळाव्यात त्याप्रमाणे कोसळल्या होत्या. या ठिकाणी कुणीही हिंदू नव्हता, कुणीही मुस्लिम नव्हता, कुणीही शीख नव्हता तर कुणीही ईसाई नव्हता. या ठिकाणी फक्त एकच व्यक्ती आणि एकच जात राहत होती, ती म्हणजे भूकंपग्रस्त. गावातील लोकांना नव्या नावाने ओळखलं जाऊ लागलं, ते म्हणजे भूकंपग्रस्त. या भूकंपाने सर्व जातीपातीची बंधने तोडली होती, शत्रुत्व संपवलं होतं, श्रीमंत व गरीब यामधील भेदभाव संपवला होता. सर्वच जण एकमेकांना आधार देत होते. कारण नियतीने प्रत्येकाच्या पदरात दुःख टाकलेलं होतं. दुःखाचे प्रमाणही समान होते. मानवता हाच धर्म समजून कित्येक जण आपला जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. कारण सर्वच जण नियतीच्या फुटक्या नाव्यातील सहप्रवासी होते. एकीकडे लोक आपला जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवत होती, परंतु दुसरीकडे मात्र काही विकृत मनोवृत्तीचे माणसं ज्यांचा किल्लारी गावाशी सुताराम संबंधही नव्हता, ती इतरत्र गावात फिरायची व आम्ही किल्लारी गावाचे रहिवासी आहोत, भूकंपामध्ये आमचं सर्वस्व उद्ध्वस्त झालं म्हणून डोळ्यात पाणी आणून लोकांची सहानुभूती मिळवायची आणि ही सहानुभूती पैशाच्या रूपाने त्यांच्या खिशात नेहमी खळखळत राहायची. मित्रांनो, अशा वेळी एका व्यक्तीची आठवण आल्याशिवाय मात्र राहत नाही. कारण संकट कितीही असेल, कितीही मोठं असेल तरी तो सर्वात आधी त्या ठिकाणी जाऊन उपस्थित राहतो व निस्वार्थपणे मदत करायला सुरुवात करतो. तो म्हणजे खाकी वर्दीतला पोलीस. मित्रांनो, आशा व्यक्त करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.